अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, त्याचबरोबर आज आहे दत्त जयंती। तर दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज आहे पौर्णिमा। तर बघा किती छान योग जुळून आलेला आहे। म्हणजे भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची आपण आज सेवा करणार आहोत। म्हणजे दोघांची पूजा मांडून आपल्याला सेवा करायची आहे। आता आज काय सेवा करायची आहे त्याची माहिती बघूया, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज गुरुवार पण आहे, तर सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। तर बघा हा योग जो आहे ना तो खूप दुर्मिळ योग आहे आणि कधीतरी हा योग जुळून येतो। त्याच्यामुळे सर्व महिलांना हात जोडून विनंती आहे की आज जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा। कमीत कमी मी ज्या काही सेवा तुम्हाला सांगते त्यात तरी करा। कारण काय होतं ना की काम सुद्धा भरपूर आपल्याला असतात, काम करून सर्व सर्व काही सांभाळून आपल्याला सेवा करायची आहे। पण बघा हा योग न म्हणजे पुन्हा येत नाही। त्याच्यामुळे सांगते जी ती वेळ महत्वाची असते। वेळ सांभाळून सेवा जर केली ना तर सेवेचं खूप जास्त पटीने आपल्याला फळ मिळत असतं। तर आज दत्त जयंती आहे, दत्तांचा जन्म झालेला आहे। कारण मी आत्ताच केंद्रातून आले आरती वगैरे करून आणि आता तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते। तर बघा सत्यनारायणची पूजा सुद्धा आपल्याला आजच करायची आहे। बघा मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यांचा महिना हा मानला जातो। त्याच्यामुळे आपण ह्या महिन्यामध्ये त्यांची सेवा करायची आणि त्यातली त्यात आज पौर्णिमा आहे। बऱ्याचशा महिला म्हणजे 60-70% महिला सत्यनारायणची पूजा करतात प्रत्येक पौर्णिमेला। तर बघा पौर्णिमेला आपल्याला करायची आहे, पण बरेचसे जण काय करतात की मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा सत्यनारायण करतात। जसा श्रावण महिन्यात आपण सत्यनारायण करतो ब्राह्मण वगैरे बोलून, म्हणजे श्रावण महिन्यात करावा म्हणून ते करतात, तसं श्रावण महिन्यात पण करावा आणि तसंच मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा करावा। आता तुम्हाला ब्राह्मण वगैरे बोलायची गरज नाही, आपण घरच्या घरी सत्यनारायण करू शकतो। आता ज्या महिला नसतील करत त्यांनी ह्या पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता। तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्हाला सत्यनारायण करायचा आहे तर तुम्हाला आजच करायचा आहे। बघा आज पौर्णिमा आहे, कारण पौर्णिमा उद्या संपणार आहे। त्याच्यामुळे पौर्णिमेचा सत्यनारायण करायला आजच तुम्हाला मुभा आहे, आजच सत्यनारायण करून घ्यायचा। जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातला सत्यनारायण आज काही कारणास्तव नाही जमला करायला तर तुम्ही पुढच्या गुरुवारी तुम्ही तो करू शकता। पण आजचा जो योग आहे तो दुर्मिळ योग आहे, कारण पौर्णिमा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार एकत्र आल्याच्यानं आपल्याला ही संधी अजिबात घालवायची नाहीये। तर प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण करत असतो। प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर 1.5 तास, नंतर 1.5 तास असा हा प्रदोष काळ असतो। आणि आता दिवस छोटा आहे, रात्र मोठी आहे, त्याच्यामुळं सूर्य लवकर मावळतो। त्याच्यामुळे लवकर प्रदोष काळामध्येच पूजा करून घ्या। आता मार्गशीर्ष महिन्यातली पूजा आपण सकाळी पण मांडू शकतो, दिवसभरातून कधी मांडू शकतो, फक्त सायंकाळच्या वेळेस नैवेद्य आरती करायची आहे। तर आता ही पूजा बघा आपण एकीकडे म्हणजे किती पूजा जेव्हा आपण मांडतो तेव्हा किती प्रसन्न वाटेल, कारण एकीकडे भगवान विष्णूंची पूजा मांडलेली आहे, एकीकडे माता लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे, म्हणजे दोघांचीही पूजा आपण करतोय। अविस्मरणीय क्षण असणार आहे तो। तर काय करायचं आहे आपल्याला, पूजा वगैरे सर्व काही मांडून झाल्यावर तुम्हाला श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे आणि सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ते श्रीयंत्र ठेवायचं आहे, किंवा दोन्ही पूजेच्या मधामध्ये ठेवलं तरी चालतात। असे जर तुम्ही जर पूजा मांडत असताल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायला विसरू नका। कारण श्रीयंत्र कुंकुमार्चन हे भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला खूप जास्त आवडतं। त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरात स्थिर ठेवण्यासाठी श्रीयंत्र कुंकुमार्चन ही अति उच्च कोटीची सेवा आहे। तर श्रीयंत्र जर नसेल तर मार्केटमधून तुम्ही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला 10-15 रुपयामध्ये पण श्रीयंत्र मिळतं, साधं लॅमिनेशन केलेलं, ते आणून त्याच्यावर पण तुम्ही सेवा करू शकता। पण श्रीयंत्रावर सेवा आवर्जून करा। बघा ह्या सेवा सायंकाळच्या वेळेस म्हणजे रात्री 9च्या अगोदर कधीही तुम्ही करू शकता। तर श्रीयंत्र कुंकुमार्चन करायचं, त्याच्यानंतर भगवान विष्णूची सगळ्यात उच्च कोटीची सगळ्यात प्रभावी सेवा म्हटलं तर विष्णू सहस्त्रनाम याची पण तुम्हाला सेवा करायची आहे। आता तुम्हाला वाचायला वेळ नाही मिळाला किंवा तुम्हाला वाचता आलं नाही, येत नाहीये, तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता। म्हणजे मोबाईलवर यूट्यूबवर वगैरे लावून विष्णू सहस्त्रनाम ते तुम्ही ऐकू पण शकता। त्यावेळेस व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस तुम्हाला वाचायचं आहे, कारण ही भगवान विष्णूंची ही पण एक सेवाच आहे।
त्याच्यामुळे जितकं होईल तितकं तुम्हाला भगवान विष्णूंच्या सेवा करायची आहे. त्यांना तुळस अर्पण करायची आहे, कारण त्यांना तुळस जास्त आवडते. त्याच्यामुळे तुळस अर्पण करा. माता लक्ष्मीला खिरीचा प्रसाद दाखवा, कारण खीर माता लक्ष्मीला खूप जास्त आवडते. प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा प्रसाद दाखवायचा आहे. एक गुरुवारी खीर दाखवायची, एका गुरुवारी, आणि खिरीचे प्रकार भरपूर असे आपल्याला करता येतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी तुम्हाला माता लक्ष्मीला भोगमध्ये दाखवायच्या आहेत. तर बघा, ह्या अशा सेवा तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस कहाणी वाचून नैवेद्य आरती करायची आहे. आणि हळदीचं लेपन, दरवाजा हळदीचं लेपन करायचं, छान रांगोळी काढायची, उभारण्याचं पूजन करायचं, कारण माता लक्ष्मी आपल्या घरातून तिथंच येते. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रत्येक गुरुवारी तुम्हाला मेन दरवाजापाशी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते. त्याच्यामुळे तो दिवा लावा, छान धूप लावा तिथं सुगंधित. तुळशीपाशी सुद्धा तुपाचा दिवा रोज लावायचा आहे न विसरता, कारण ती सुद्धा माता लक्ष्मीची एक सेवा आहे. कारण माता लक्ष्मी चंचल आहे बघा, ती स्थिर कुठेच राहत नाही, ना माझ्या घरी ना तुमच्या घरी. त्याच्यामुळे तिला स्थिर ठेवण्यासाठी हे उपाय आपल्याला खूप कामी येतात. त्याच्यामुळं रोज तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा. आणि आज गुरुवार आहे म्हणून मेन दरवाजापाशी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर कापूर आपल्या घरामध्ये रोज कापूर जाळल्या गेलाच पाहिजे, सकाळी किंवा संध्याकाळी, कारण कापराने आपल्या घरातली निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होत असते. एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत असते. त्याच्यामुळे रोज कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे. त्याच्यामुळे हे छोटे छोटे उपाय ना आपल्याला म्हणजे खूप जास्त मोठमोठ्याला कामी येतात. मोठमोठ्याल्या संकटापासून आपल्याला ते वाचवत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक महिलांची जिम्मेदारी असते की आपल्या घरामध्ये आपण कोणत्या सेवा करायला पाहिजे, कोणत्या सेवा महत्त्वाच्या आहेत, घरामध्ये कोणती परेशानी चालू आहे, आपण कोणती सेवा करायला पाहिजे. कारण घरातली महिला जास्त घरात असते. घरातले जे काही प्रॉब्लेम असतात छोटे तिला माहिती असतात जास्त, कारण पुरुष जास्त सेवा वगैरे करू शकत नाही, त्यांची ड्युटी वगैरे असते म्हणून. त्याच्यामुळे महिलांची जबाबदारी असते. आणि घरातली कोण स्त्री जी असते ना, तिनं सेवा केली ना पूर्ण कुटुंबाला ती कामी येत असते. तिनं सेवा केलेली सर्व कुटुंब त्याच्यामध्ये सुरक्षित राहत असतं. आणि घरातल्या कुलस्त्रीने जर लक्ष्मीला आवाहन केलं तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. तुम्हाला ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. माता बघा, आज खूप असा दुर्मिळ योग आहे. त्याच्यामुळे भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची सेवा करण्याचा तर अजिबात हा योग घालवू नका. जास्तीत जास्त सेवा करा, त्यांची पूजा मांडा, त्यांची सेवा करा, भरभरून असा आशीर्वाद त्यांचा घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.